जेव्हा मी स्वप्नील जोशींचं ते वाक्य ऐकलेलं, मला रडू कोसळलं आनंदाने की काय आहे हे, किती सुंदर आहे सगळं. तेव्हा मला असं वाटायला की असं थोडी शक्य आहे की फक्त व्ह्यू बघून कोणाला रडवायला असेल. असं वाटायचं की उगाच फक्त हाईप करायचं काम चालू आहे. आणि असं पण नाही की कोकणापेक्षा सुंदर जागा जगात कुठंच नाही. इव्हन आम्ही आजवर जेवढे फिरलो होतो ना, त्यात काही सुंदर सुंदर जागा बघितल्या होत्या. आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीचं लईच नवल वाटावं असं पण काही उरलं नव्हतं. पण जेव्हा माझी वेळ आली आणि मी कोकणात फिरायला गेलो, तेव्हा मी जे काय अनुभवलं ते सगळं काही अपेक्षेच्या पलीकडचं होतं. ट्रिपच्या सुरुवातीलाच झालेलं कुणकेश्वराचं दर्शन, समुद्राच्या अगदी कडेकडे जाणारे रस्ते, देवगड आणि तिथला डोळे दिपून टाकणारा समुद्र किनारा, अजिंक्य असा विजयदुर्ग, कशेलीचा देवगळी बीच, रत्नागिरीचा रत्नदुर्ग, मेऱ्या बीच वरचं जहाज, गणपतीपुळेचं दर्शन, अशक्य सुंदर असा आरेवारी बीच. आणि ज्या गोष्टीमुळे या ट्रिपचा एकदम उत्तम शेवट झाला त्या म्हणजे गणेशपुळे बीच वर बघितलेल्या या निळ्या लाटा. आणि या सगळ्याच विलोभनीय गोष्टींचा संगम कल्पनेतल्या स्वर्गाला पण मागे टाकतो. बाकी काय नाही, पण या ट्रिप मध्ये मला 2 गोष्टी उमगल्या. पहिली म्हणजे कोणत्याही जागेला अंडर एस्टिमेट नाही करायचं, आणि दुसरी म्हणजे